शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. हॉर्मुझमध्ये अडकलेल्या 22 भारतीय जहाजांना सोडण्याबाबत इराणशी बोलणी सुरू. परराष्ट्र मंत्रालयाची माहिती. शिवालिक आणि नंदादेवी जहाजं सोडण्यासाठी इराणसोबत कुठलीही डील झाली नाही असं स्पष्ट. शिवालिक नंतर नंदादेवी जहाज भारतामध्ये दाखल. 46,500 मेट्रिक टन LPG घेऊन नंदादेवी भारतात. वाडिनारमध्ये STS ऑपरेशनला सुरुवात. इराणचे प्रमुख लष्करी कमांडर गोलाबरेझा सोलेमानी ठार. पंतप्रधान नेत्यानाहूंच्या आदेशानंतर सोलेमानींवर हल्ला. इस्रायलच्या डिफेन्स फोर्सकडनं पोस्ट करत दावा. सोलेमानी बेसिस संघटनेचे प्रमुख होते. डोनाल्ड ट्रम्प यांचा मित्र राष्ट्रांवर संताप. अमेरिकेला कुणाचीही गरज नाही. हॉर्मुझ सामुद्रधुनीचं संरक्षण करण्यासाठी युद्धनौका तैनात करण्यास मित्र राष्ट्रांच्या नकारानंतर संताप व्यक्त. भारताने अमेरिकेसोबतचा व्यापार करार तात्पुरता रोखला. अमेरिकेकडनं आयात शुल्क निश्चित करेपर्यंत स्वाक्षरी नाही भारताची भूमिका. भारत अमेरिकेमधील व्यापारी करार पुन्हा लांबणीवर. शेगाव शहरातील प्रमुख पंपावरील डिझेल साठा संपला. पेट्रोल पुरवठा देखील बंद. जगद्गुरू राजेश्वर माऊली पंपावर इंधन नसल्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय. BPCL कडनं अद्याप सकारात्मक प्रतिसाद नाही. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ. गरजेनुसार केरोसिनचा पुरवठा केला जाईल. पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. राज्यात घरगुती गॅसचा पुरवठा साठा उपलब्ध. इंधन आणि गॅसचं वितरण सुरळीत सुरू. भुजबळांचा दावा. घरगुती सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी कारवाईचेही आदेश. आखाती युद्धाचा झटका महाराष्ट्राच्या खानावळींना. ठाण्यामध्ये 60% हॉटेल्स बंद. पुण्यामध्ये पोळी भाजी केंद्रावरील दर दुप्पट. अनेक हॉटेल्समध्ये चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ तर छोट्या टपऱ्या बंद होण्याच्या मार्गावर. गॅस तुटवड्यामुळे अनेक हॉटेल्स बंद. LPGसाठी रांगा लागल्यात. देशामध्ये ऑपरेशन सक्सेसफुल पण पेशंट डेड अशी स्थिती. संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा. LPG नंतर आता तेलाच्या किमतीतही वाढ. खाद्यतेल 15 रुपयांनी महागलं. मार्केट यार्डात 15 किलोच्या डब्यामागे 30 ते 40 रुपयांची वाढ. युद्धाच्या नावाखाली तेलाच्या किमती वाढवल्या. LPG गॅस 61 रुपयांवरून थेट 96 रुपयांवर. 10 दिवसात LPGचे दर वधारले. रिक्षा चालकांना धक्का. नाशिक संभाजीनगरमध्ये गॅससाठी रिक्षांच्या लांबच लांब रांगा. पुण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली. घरपोच सिलेंडरचं रस्त्यावरच वाटप. मार्केट यार्ड परिसरात पुन्हा एकदा सिलेंडरसाठी रांगा लागल्या. जरांना समज. दिल्लीमध्ये असलात तरी माझं तुमच्या कामावर लक्ष. आधी काम करा मग मंत्रिपदाची अपेक्षा ठेवा. शिंदेंचा खासदारांना सल्ला. सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पंतप्रधान मोदींसोबत जवळपास तासभर चर्चा. अधिवेशन सुरू असताना दिल्लीमध्ये येत असतो. कुणाला काय बोलायचं ते बोलू द्या. शिंदेंचं विरोधकांना उत्तर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्ली दौऱ्यावर. केंद्रीय संचलन समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार. 5 राज्यांमधील तिकीट वाटपासाठी भाजपची उद्या महत्वाची बैठक. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.